नमस्कार मित्रहो, टेक डी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माझी लाडकी बहीण अंतर्गत काही बहिणींच्या खात्यामध्ये 1 रुपया जमा करण्यात आला आहे आणि त्यांना अशा प्रकारचा मेसेज पण आला आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्या खात्यामध्ये 1 रुपया आला नाही, आता आम्हाला पैसे मिळणार की नाही? हे जे पैसे आहे हे प्रायोगिक तत्त्वावर काही बहिणींच्या खात्यावर पाठवण्यात आलेले आहे. सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्यात आलेले नाही, फक्त हे टेस्टिंग चालू आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवून पाहिले आहेत आणि हे जे पैसे आहे हे डीबीटी मार्फत पैसे व्यवस्थित जात आहेत का नाही जात आहेत हे चेक करण्यात आले आहे. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता तुम्ही म्हणाल आम्हाला काय काम करायचं आहे, तर हे लक्षात घ्या. हे जे पैसे येणार आहे हे कशा मार्फत येणार आहे, तर डीबीटी मार्फत म्हणजे आधार बेसवर हे पैसे येणार आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? आधारला बँक जर लिंक असेल तरच हे पैसे येणार आहे, नाहीतर हे पैसे तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची बँक आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे. आता भरपूर जण म्हणतात माझे 1 2 3 अकाउंट आहे आणि माझे सर्व आधार लिंक आहे. तर असं नाही मित्रांनो, आधारला बँक लिंक असणं वेगळं आहे आणि आधारला अकाउंट सीडिंग असणं हे वेगळं आहे. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आम्हाला अकाउंटला आधार सीडिंग असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल मित्रांनो, अकाउंटला आधार सीडिंग आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं? तर तुम्ही आपल्या मोबाईलवरूनच हे चेक करू शकता. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जायचं आहे आणि गुगल ब्राउझर ओपन करायचं आहे. गुगल ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे myAadhar.uidai.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी इंटर करायची आहे आणि इंटर बटनावरती क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या नंबर 1 च्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा आपल्याला डिस्प्ले आपल्या समोर येणार आहे. हा डिस्प्ले समोर आल्यानंतर लॉग इन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर परत अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला समोर दिसेल. या ठिकाणी आपल्याला तुमचा आधार नंबर इंटर करायचा आहे. मी या ठिकाणी आधार नंबर इंटर करत आहे. कॅप्चा हा बरोबर इंटर करायचा आहे, अजिबात चुकायला नको. आणि लॉग इन विथ OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला थोड्याच वेळामध्ये काही सेकंदात OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला इंटर करायचा आहे, फिल करायचा आहे. मी OTP फिल करत आहे आणि यानंतर आपल्याला परत लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर दिसेल आणि या ठिकाणी कोपऱ्यात आपला स्वतःचा फोटो, आपल्याला जसा आधारवरील आपला फोटो आहे तसाच फोटो आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजेच हे अकाउंट आपलंच ओपन झालेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. नंतर या ठिकाणी पहा, नंबर 5 चा ऑप्शन आहे बँक आधार स्टेटस. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला झूम करून दाखवत आहे. याला मी क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर दिसेल. आपल्या मोबाईलवर येईल. या ठिकाणी पहा, आपले आधार नंबरचे शेवटचे 4 अंक आपल्याला दिसत आहे. आपल्या बँकेचं कोणत्या बँकेमध्ये आपलं आधार सीडिंग आहे ते आपल्याला दिसत आहे. बँकेचं नेम आहे. बँक सीडिंग स्टेटस या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह दिसत आहे. आपल्याला बँक स्टेटस हे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जर आपलं बँक स्टेटस हे ऍक्टिव्ह नसेल तर यासाठी आपल्याला आपल्या बँकेमध्ये जाऊन आपले अकाउंट ज्या शाखेत आहे, ज्या बँकेत आहे त्या बँकेमध्ये जाऊन आपला आधार नंबर त्या ठिकाणी आधारचं झेरॉक्स त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझा आधार अकाउंटला सीडिंग करा. ते आधार सीडिंग केल्यानंतर आपल्या खात्यावरती डीबीटीचे पैसे प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे या बँक सीडिंग अकाउंट आपल्याला ऍक्टिव्ह दिसायला पाहिजे, अनऍक्टिव्ह दिसायला नाही पाहिजे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा
आणि शेअर करायला विसरू नका, कारण असे नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती आणत असतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.